रूप सुंदर सज गया जो सजी रे दुल्हनिया हो. आय हॅव नथिंग टू लूज. मला कोणी हिंदीत असं स्वतःहून कोणी काम देणार नाहीये. कोणी इथे कोणाचं नाहीये. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर कोणीच कोणाचं नाहीये. मला का नसतील कामं देत विक्टोरिया बघून. बाप माणूस केला, मुसाफिरा केला. माझे नाही आहेत तसे मित्र की यू स्क्रॅच माय बॅक आय स्क्रॅच युअर्स. असं माझं नाही आहे. थोडी हाजी केली असती तर आज माझे अजून 15 चित्रपट असते. गोल्डन व्हिसा मिळणं म्हणजे इट्स अ दुबई रेसिडेन्सी, इट्स अ UAE रेसिडेन्सी, इट इज नॉट UAE सिटिझनशिप. घरी बसून होतो मी पूर्ण घरी बसून होतो बिकॉज कुणीतरी मला फसवलं. 4-5 कोटीचे फ्रॉड केलं कोणी माझ्यावर. PNG ज्वेलर्स प्रस्तुत #कॅन्डिड प्लीजच्या नवीन एपिसोडमध्ये एक खूप जेन्युअन कॅन्डिड पर्सनॅलिटी मी तुमच्या भेटीला आणली आहे. खरं तर सोशल मीडियावरचं किंवा विविध मुलाखतींमधलं त्याचं बोलणं हे कायम चर्चेमध्ये असतं. स्वागत करूया अभिनेता निर्माता पुष्कर जोग यायचं. नमस्कार. नमस्कार दर्शना. बघ मी आत्ता इंट्रो मध्ये बोलली आहे की कायम कॅन्डिड बोलणारी व्यक्ती. करेक्ट. व्हॉट्सअप पुष्कर काय ऑल गुड. गेअरिंग अप फॉर माय नेक्स्ट रिलीज. ऑल गुड. आणि नावच भारी आहे, ह्युमन कोकेन. आणि व्हेरी डार्क पोस्टर. खरं तर ना म्हणजे असं असतं की आपण एखादं डार्क कॅरेक्टर किंवा डार्क सिनेमामध्ये काम केलं की व्हॉट नेक्स्टचा अनेकदा प्रश्न येतो. राईट, तुझ्यासाठी काय सरेंडर पॉइंट होता या चित्रपटासाठी? सिन्स बॉलिवूड आहे, हिंदी चित्रपट तुझा, काय शेअर करायला आवडेल? माझ्यासाठी दर्शना, आय हॅव नथिंग टू लूज. आय एम नॉट अ स्टार किड. आय एम अ रिअल लाईफ हिरोज सन. सो मला आय हॅव नथिंग टू लूज. मला कोणी हिंदीत असं स्वतःहून कोणी काम देणार नाहीये. मला जे मिळतंय ते मी करत राहीन. आणि लकीली हे पण बघ सगळं नशिबावर आहे शेवटी. मी आता एवढी वर्ष कष्ट करतोय. आज 20-25 वर्षांनंतर मला एक हिंदी चित्रपट मिळाला ॲज अ हिरो. सो इट्स ऑल डेस्टिनी. मला खूप नशीब तेव्हा चांगलं होतं की ही फिल्म मिळाली ॲज अ हिरो. सो डार्क लाईट वॉट एव्हर इट्स जस्ट अ हिंदी फिल्म ॲज अ हिरो विथ गुड कॉन्टेंट. अगदी. आणि आता तू फारच स्पष्ट बोललास ते म्हणजे मला कोणी हिंदी चित्रपटासाठी स्वतःहून विचारणार नाही. खरं तर ना अनेकदा मी तुलाच बोलताना ऐकले जेव्हा आपण बॅक कॅमेरा गप्पा मारतो की आपण आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी क्रिएट केली पाहिजे. बिकॉज आता इतकं कॉम्पिटिशन आहे किंवा इतकं मी म्हणेन ग्रुपिझम आहे की माहित नाही आपला. फायनली तू बोललीस आहे की ग्रुपिझम आहे. मी 4-5 वर्षापासून बोलतोय इंटरव्ह्यू मध्ये. आज तू बोललीस, मला आनंद आहे. आपला नंबर कधी लागेल माहित नाही. राईट, तू किती बिलीव्ह करतोस स्वतःसाठी? आपणच आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी क्रिएट करूयात, कारण करिअर आपलं आहे, आयुष्य आपलं आहे. प्रश्नच नाही. मला हे माझे बाबा गेल्यानंतर कळलं 2010 मध्ये की तुला जर जिंकायचं आहे ना तर तुला स्वतःलाच सगळं करायला लागेल. इथे कोणीही तुम्हाला तुमच्यासाठी काही करत नाही अनलेस अँड अंटिल तुम्ही त्यांना खूप काही फेवर करताय. इट इज नोबडीज वर्ल्ड. कोणी इथे कोणाचं नाहीये. फिल्म इंडस्ट्रीमध्ये तर कोणीच कोणाचं नाहीये. हिंदी काय दर्शना, मराठीत मला ऑफर्स देत नाहीत हे लोक. तिथे केवढं ग्रुपिंग आहे, तिथे किती फेवरेटिझम आहे. मी कधीपासून बोलतोय, लहानपणापासून बोलतोय मी. सो मराठी हिंदी सोड मराठीत होत नाही तर. त्यामुळे मला जेव्हा हे कळलं ना की स्वतःच करायला लागेल तुला, आय क्रिएटेड स्टोरीज, आय क्रिएटेड कॉन्टेंट, आय फाउंड इन्व्हेस्टर्स. आनंद पंडित सरांसारखा मला एक खूप भला आणि असा जेन्युइन प्रोड्युसर मिळाला जे आता मला एक मुलासारखं मानतात. सो ते माझ्यासाठी इनफॅक्ट सँटाक्लॉज आहेत. आनंद पंडित सर इज लाईक अ सँटाक्लॉज फॉर मी. म्हणजे मी कुठेतरी देव बघत असतो की तुमचे कष्ट, तुमची सिन्सिअरिटी, कुठेतरी जे कर्म तुम्ही करता लाईफमध्ये, आय थिंक दॅट इज इट. आणि यू हॅव टू वर्क हार्ड. हार्डवर्कला ऑप्शन नाही आहे. बरोबर आहे. तुम्ही असं नाही म्हणू शकत की मी अरे घरी बसतो, चिल करतो आणि सगळं होईल. अजिबात होत नाही. यू हॅव टू बी ऑन इट, कीप गोईंग. माझे मराठी फिल्म्स मी खूप केले, खूप प्रयत्न केले, वेगवेगळे प्रयत्न केले. UK मध्ये पहिल्यांदा फिल्म्स केल्या. बॉक्स ऑफिस सक्सेस नाही मिळालं पण OTT वर गाजल्या. पण नाही यार, यू हॅव टू जस्ट कीप गोईंग आणि तुम्हाला इथे कोणी स्वतःहून विचारणार नाहीये. तुम्हालाच तुमचं करिअर घडवायचंय. पण तू कधी म्हणजे ना आपण अनेकदा कोशात जातो की शेल्फमध्ये म्हणतो आपण त्याला सोपा शब्द की का येत नाहीयेत अपॉर्च्युनिटी किंवा माझ्याकडनं काही चुकतंय का किंवा हवं तसं मला डिलिव्हर करता येत नाही का, असे अनेक प्रश्न आपल्याला स्वतः बाबतीत पडतात. मग आपल्याला कळतं की जग वेगळंच आहे, आपण करेक्ट आहोत. राईट, बरोबर. तुला तुझ्या बाबतीमध्ये पुष्कर इतक्या वर्षात प्रश्न पडले की जर अपॉर्च्युनिटी येत नाहीयेत तर त्या काय येत नाहीत, तू कधी
स्वतःला बाजूला ठेवून त्या फाइंड आउट करायचा प्रयत्न केलास? हो केलं ना. मला इनिशियली वाटायचं की अरे माझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असेल, मला ऍक्टिंग येत नसेल किंवा आय एम नॉट दॅट गुड, असं कधी कधी सेल्फ डाऊट येणं साहजिक आहे. पण जसं जसं मी फिल्म्स करायला लागलो, फॉर एक्झाम्पल विक्टोरिया आय डिड, आय गॉट अवॉर्ड्स फॉर विक्टोरिया, आय प्लेड विलन. मला आवडलाय विक्टोरिया, रिअली नाईस. मग आता तू सांग मला का नसतील कामं देत विक्टोरिया बघून. बाप माणूस केला, मुसाफिरा केला, AI धर्मा, हार्दिक शुभेच्छा. आय क्रिएटेड माय ओन स्पेस, माय ओन फिल्म्स. मग मला नंतर कळलं नाही, जसं तू म्हणालीस ये दुनिया अलग ही है. आता मी नाही सिगरेट दारू पीत, मी नाही बसत कोणासोबत, माझे नाही आहेत तसे मित्र की यू स्क्रॅच माय बॅक आय स्क्रॅच युअर्स, असं माझं नाही आहे. सो मी काय करू सांग. आणि तू खूप स्पष्ट बोलतोस पुष्कर, म्हणजे हातचं राखून काही नाही, जे आहे ते आहे. नाही, जो इधर आहे वो इधर आहे दर्शना, आधीपासूनच. पण यू थिंक की आपलं स्पष्ट बोलणं सुद्धा हो. एक डिसएडव्हान्टेज असू शकतो? हो हो नक्कीच. मला ते खूप डिसएडव्हान्टेज माझ्यासाठी झालं ते ऑनेस्टली. मी थोडं जरी डिप्लोमॅटिकली वागलो असतो किंवा थोडी हाजी हाजी केली असती तर आज माझे अजून 15 चित्रपट असते आणि चांगल्या चांगल्या बॅनर्सचे. आज इतके वर्ष काम करून मला स्टुडिओ बॅकअप नाही अजून मिळाला, नाही मिळालं. पण काही इन्फ्लुएन्सर्सना मिळाला, काही कॉन्टेंट क्रिएटर्सना मिळाला. सो आय एम हॅपी फॉर देम. आय एम जस्ट सेइंग की मी येस माझा स्वभाव जो आहे स्पष्ट वक्ता आहे मी, त्यामुळे मला कधीतरी ते नेगेटिव्हली, कधीतरी नाही मोस्टली ते नेगेटिव्हलीच जातं. सो बट आय एम व्हॉट आय एम दर्शना. मी नाही फेक वागू शकत. कधी कधी मला वाटतं यार आय आय मिसफिट फॉर द फिल्म इंडस्ट्री. मग मी फेक नाही वागू शकत. आणि मला तर बरेच जण म्हणतात अरे तू एवढं स्पष्ट नको बोलत जाऊ, एवढं खरं नको बोलत जाऊ, तुला जी कामं मिळणारी आहेत ती पण थांबतील. खरं सगळ्यांना पचत नाही ना ऍक्च्युली. नाही पचत. पण आता मी एक माझ्या पद्धतीने जर म्हणशील पुणेरी भाषेत तर हे समाजकार्यच आहे. कुठलं समोरच्याला सांगणं की तू गाढव आहेस, त्याला आपण जाणीव करून देतोय की तू गाढव आहेस, हे समाजकार्यच आहे. सो मी हे आनंदाने आणि अभिमानाने सांगतो की मी स्पष्ट आहे. दिस इज व्हॉट आय एम. आय वर्क 24/7. आय स्लॉग माय ॲस ऑफ अँड बॉस दिस इज व्हॉट आय एम. बट यू लाईक मी, यू हेट मी, वॉट एव्हर, यू कांट इग्नोर मी. आय एम स्टील वर्किंग अँड आय विल कीप वर्किंग. अगदी. आणि ना आता आपण ऍक्च्युली 2025 ला निरोप देतोय आणि 2026 आता येत आहे आपल्या समोर. खरं तर आपण दरवर्षी ना किती नाही म्हटलं की रिझॉल्युशन्स नाही वगैरे, तरी 2024 मध्ये काय केलं हे साधारण डोळ्यासमोरनं जातं की 25 मध्ये काय केलं डोळ्यासमोरनं जातं की आता 26 मध्ये मला काय करायचंय. मला सांग पुष्कर, पर्सनली आणि प्रोफेशनली तुला किती वाटतं तू 2025 मध्ये ग्रो झालायस? ॲज अ पर्सन खूप ग्रो झालो. मला नेहमी असं वाटतं ना की सक्सेस आणि हे दे आर अ पार्ट ऑफ युअर लाईफ, दे आर नॉट युअर लाईफ. ती तुमचं आयुष्य नाही आहे. माझ्यासाठी आज तू मला विचारशील की व्हॉट इज इट फॉर यू, माझ्यासाठी पीस ऑफ माइंड इज एव्हरीथिंग. दॅट इज अ सक्सेसफुल पर्सन फॉर मी. माझ्याकडे पैसा आहे, रेंज रोवर आहे, पिक्चर्स आहेत, हे सगळं आहे. अँड UAE गोल्डन विजा. ओ या मी येणार आहे त्याच्यावर. अरे बापरे. सो इफ आय हॅव एव्हरीथिंग बट मला घरी जाऊन एक सुखाची झोप नाहीये, काय फायदा त्याचा. सो माझ्यासाठी आज तू विचारशील मी ॲज अ पर्सन ग्रो झालो. आय जस्ट वॉन्ट टू कट ऑफ नेगेटिव्ह पीपल फ्रॉम माय लाईफ. मला ते नकोच आहे, टॉक्सिसिटी, नेगेटिव्हिटी. मी माझं काम, पॉझिटिव्ह लोक, माझी मुलगी, माझी आई, दॅट्स इट बॉस. जस्ट गो फॉर इट. डोंट लेट युअर सेल्फ बी अफेक्टेड बाय नेगेटिव्ह अँड टॉक्सिक पीपल इन युअर लाईफ. फॉर मी दॅट इज सक्सेस. पिक्चर हे बघ, शेवटी हे बघ तुमचं सगळं विधी लिखित आहे. इट इज ऑल डेस्टिन्ड. तुम्हाला जेवढं स्टार बनायचं आहे तुम्ही बनाल आणि कितीही कष्ट करा तरी काहीच होणार नाही तुमचं. सो दॅट इज नॉट सक्सेस फॉर मी एनिमोर. आय फील पीस ऑफ माइंड इज सक्सेस. तो माझ्यासाठी ॲज अ ह्युमन बिईंग मी ग्रो झालो. खूप रिअलायझेशन झाले की सोशल मीडियावरचे तुमचे जे फॉलोअर्स आहेत किंवा जे फ्रेंड्स आहेत ते फ्रेंड्स नसतात. ऑल्सो ते तुमचे प्रेक्षक पण असतील की नाही माहित नाही. दे आर जस्ट युअर फॉलोअर. दॅट्स इट. सोशल मीडिया इज अ व्हेरी फॉल्स सेन्स ऑफ अचिव्हमेंट. 100%. आणि ती खोटी दुनिया आहे सगळी. खरं. आणि बेसिकली ही दुनियाच खोटी आहे सगळी. सोशल मीडिया काय आहे, जी रिअल लाईफमध्ये जे घडते सगळे खोटे.
रिअलायझेशन की कोण खरं आहे तुमच्या आयुष्यात, तुम्हाला कोण खरं हात तुमचा धरतो. दॅट्स इट. आय थिंक पीस ऑफ माइंड इज एव्हरीथिंग फॉर मी. हे मी रिअलाइज केलं 2025 मध्ये. फिल्म, सॉंग्स, शोज हे तर येत राहतील जात राहतील. इट डझंट अफेक्ट मी एनिमोर. नाही नाही. हे म्हणजे ना वयानुसार आहे ना मॅच्युरिटी येते Yeah. किंवा एक्सपिरियन्सेस खूप धक्के खाल्ल्यावर मॅच्युरिटी येते. Yeah. हे मी असं ऐकलं होतं. Yeah. मी तुझ्याकडनं, मी तुला तर बिग बॉस पासून बघतेय पुष्कळ Yeah. किंवा जास्त तुझ्या कनेक्ट मध्ये आली आहे. Yeah. तू तडकीफड बोलणारा किंवा पटकन सोशल मीडियावर रिॲक्ट होणारा माणूस Yeah. होतास. मी Yeah. अनेकदा तुझे स्टेटस बघून आपण हो, बोललोही हो, आहे. हो. ही मॅच्युरिटी कशी, म्हणजे काय घडलं आणि तुला असं वाटलं की आता पीस ऑफ माइंड, निगेटिव्ह लोक गेली खड्ड्यात, हो हो. हे तुला रिअलाइज झालंय? बिकॉज हर्ट झालो ना मी खूप, दर्शना. लाईक मी खूप खरा आहे, मला खोटं नाही वागता येत. सो मी हर्ट होत असतो आणि लोकांना मग त्याचा राग येतो. आता आपण मुंबईत राहतो. मुंबईनी मला सगळं दिलं, जे मला प्रेम दिलं ते महाराष्ट्राच्या फॅन्सनी दिलं. पण ॲज अ सिटिझन तुम्ही जर खरं बोलाल ना, तुम्हाला काय मिळतंय रोजच्या जीवनात? तुम्हाला ऐकायला किंवा बघायला काय मिळतं? घोटाळे, रस्त्यावरचे खड्डे, प्रदूषण, नेगेटिव्हिटी. मी काही पोस्ट केलं तर त्याच्यावर ट्रोलिंग. अरे माणसाने करायचं काय? हाऊ डू वी लिव्ह पीसफुली? मी काही पोस्ट केलं की त्याच्यावर मत नाही मांडू शकत, फ्रीडम ऑफ स्पीच नाही. व्हॉट इज दिस? मी टॅक्स भरतो, एकदम जेन्युइनली टॅक्स भरतो. सो मला व्हॉट आय एक्सपेक्ट, गार्डनमध्ये मी आणि माझी मुलीनी खेळावं. आज गार्डन्स बघतो मुंबईचे, रस्त्यावर बघा म्हणजे खड्डे जे ज्या प्रमाणात. ट्रॅफिक, आपण 2 तास पकडूनच चालायचं एक्स्ट्रा. या ट्रॅफिक म्हण आणि स्कॅम्स म्हण, घोटाळे म्हण, सगळीकडे नेगेटिव्हिटी चालू आहे. कास्टवर खूप बोललं जातंय. अरे व्हॉट वर्ल्ड वी आर लिव्हिंग इन बॉस? तो माणूस आहे हे तुम्ही बघतच नाहीये की हा कुठल्या कास्टचा आहे, हा कुठल्या रिलिजनचा आहे. व्हॉट इज नॉनसेन्स हॅपनिंग? सो मी ह्या सगळ्या जे माझ्या आजूबाजूला घडतंय ना, त्यांनी हर्ट होणारा माणूस आहे. की वाय कांट पीपल लिव्ह हॅपीली, पीसफुली? पॉझिटिव्हिटी का नाही आहे? त्यामुळे जरासा तो संताप येतो आणि मी व्यक्त होतो. बाकी काही नाही. मी जस्ट, आणि आता ते कमी केलंय मी ऑनेस्टली, बिकॉज त्याचा फार मला भुर्दंड मोजावा लागतो. अगदीच. आणि तो आता ट्रोलिंगचा उल्लेख केलास. खरं तर UAEचा गोल्डन व्हिसा जेव्हा तुला मिळाला, तू पोस्ट केली होतीस आणि लेकीसाठी तू ते सगळे प्रयत्न केले होतेस, हेही तू सांगितलंस क्लिअरली. पण ना ते दोन्ही वेज मध्ये गेलो ऍक्च्युली तुझा UAEचा तो गोल्डन व्हिसा. पॉझिटिव्ह पण काहींनी कमेंट केल्या, निगेटिव्ह सुद्धा त्याच्यावर खूप कमेंट आल्या की देश सोडून जाण्याबद्दल बऱ्याच गोष्टी होत्या. पुष्कळ तू रिॲक्ट नाही झालास त्यावर, अजून सुद्धा काही बोलला नाहीस तू. मला सांग की नो डाऊट चांगलं आहे UAEचा गोल्डन व्हिसा असणं, वाईट नाही आहे गोष्ट. किंवा तू लेकीच्या भविष्यासाठी हा विचार केलास तर प्रत्येक वडील आपल्या मुलीला उत्तम करिअर मिळावं ह्या बाबतीमध्ये झगडतच असतो. मी एक मुलगी म्हणून मी हे क्लिअर सांगू शकतो, राईट? मला सांग की आता चांगल्या गोष्टी करू नयेत का, असा प्रश्न तुला आला का त्यानंतर? हो. पण मी आता ते सोडून दिलंय. बिकॉज मी काहीही पोस्ट केलं तरी काही लोक ज्यांना काहीच काम नाहीये ते ट्रोल करत बसतात. सो त्याच्यावर किती लक्ष द्यायचं? वाईट नक्की वाटलं. आय टेल यू व्हॉट, ट्रोलर्स नाही सांगतो, कुठल्याही विषयावर कमेंट करण्याआधी त्याचा एक पूर्ण अभ्यास करणं फार गरजेचं आहे. किंवा काय आणि ऍक्च्युली काय घडलंय हे ट्रोल करण्याच्या आधी तुम्ही प्लीज रीचेक करणं गरजेचं आहे. सो मला गोल्डन व्हिसा मिळाला म्हणजे मी तिथे प्रॉपर्टी घेतली, रितसर जे काही फॉर्मॅलिटीज आहेत ते पूर्ण केल्या, मला गोल्डन व्हिसा त्याचा मिळालाय. म्हणजे मी दुबईचा सिटिझन झालो का? सो ही अक्कल थोडे ट्रोलर्सना हवी की गोल्डन व्हिसा मिळणं म्हणजे इट्स अ दुबई रेसिडेन्सी, इट्स अ UAE रेसिडेन्सी, इट इज नॉट UAE सिटिझनशिप. आय विल ऑलवेज बी अन इंडियन सिटिझन. आय विल ऑलवेज बी फॉर एव्हर. आय एम अन इंडियन सिटिझन. मला भारताने सगळं दिलंय. आय एम अन इंडियन. रेसिडेन्सी मिळणं आणि सिटिझनशिप मिळणं ह्याच्यात खूप फरक आहे. सो हा विषय जर ट्रोलर्सनी पण अभ्यास करून कमेंट केलं असतं, सो यू नो इट डज अफेक्ट मी. आणि इट इज गोल्डन व्हिसा इज लाईक आय कॅन गो देअर, आय कॅन वर्क देअर, आय कॅन ओपन अ बिझनेस देअर. मी तिथे हॉटेल उघडू शकतो, तिथे रेस्टॉरंट उघडू शकतो.
ह्याच्यासाठी ते गोल्डन विजा बेनिफिशियल आहे. ह्याचा अर्थ हे नाही की मी बॅग पॅक केली आणि मी दुबईला चाललो. काही मीडियानी किंवा असं ते दर्शवलं की मी इंडिया सोडून चाललोय. हे म्हणजे त्यांनीच ठरवलं. सो म्हणजे माझ्यासाठी पण सरप्रायझिंग होतं ते की वेन डिड आय से दॅट, की मी कधी चाललोय बाबा. मला इथे माझी आई इथे राहते, माझं घर इथे आहे, मी कायम इंडियनच राहणार आहे टिल आय डाय. मला सांग, हे सगळं ना आई सुद्धा वाचत असेल. हो. खरं तर म्हणजे आता एक्झाम्पल, आता हा पॉडकास्ट टाकला, कदाचित माझे प्रश्न लोकांना नाही पटले तर त्याच्यावर कमेंट येणार, आणि हे माझी आई आधी कमेंटच वाचते. इंटरव्ह्यू नंतर बघते आधी लोक काय बोलतात माझ्या पोरीला, ती आधी ते बघते. मला सांग, इतक्या वर्षात म्हणजे ट्रोलिंग असू देत किंवा अनसक्सेसफुल काही चित्रपट झाले ते असू देत, या सगळ्याबद्दल आईशी तुझं डिस्कशन होतं किंवा आई रिॲक्ट करते या सगळ्यावर तुझ्याकडे? हो, आई करते ना रिॲक्ट. पण मला एक आवर्जून सांगावंसं वाटतं की आई माझ्यापेक्षा मेंटली खूप स्ट्रॉंग आहे. माझी आई, मी कदाचित खचून जातो, माझी आई नाही खचत. मी जेव्हा लो फील करतो, जेव्हा डिप्रेस्ड फील करतो, मी आईला फोन करतो ना, शी इज ऑलवेज पॉझिटिव्ह. ती कधीच मला हो वाईट झालं असं कधीच नाही बोलत. अरे ठीक आहे रे, होतं, तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे. दिस इज माय मॉम सिन्स माय चाइल्डहुड. म्हणजे मी ॲज अ चाइल्ड ॲक्टर जेव्हा सुरू केलं तेव्हापासून आजपर्यंत माझ्या आईने मला निर्विवाद सपोर्ट केलेलं आहे आणि ब्लेसिंग्स दिलेले आहेत. आणि मेंटली आई माझी स्ट्रॉंग असल्यामुळे आय एम ट्राईंग टू बी लाईक हर, की थोडंसं मेंटली स्ट्रॉंग असणं गरजेचं आहे. बिकॉज चढ उतार येणारच, यू हॅव टू बी व्हेरी स्ट्रॉंग. सो आई हॅज बीन माय बिगेस्ट सपोर्ट इन दिस. सो आई एफेक्ट नाही होत, शी डझंट गेट अफेक्टेड. हां, ती एफेक्ट होते जेव्हा यूट्यूबवर वगैरे, जेव्हा आता इवन वेन आय डिड बिग बॉस मराठी, तेव्हा आय थिंक काही लोकांनी यूट्यूबवर ना फेलिशाला मॉर्फ करून काही कार्टूनिश काही बनवलं होतं व्हिडिओज. सो दॅट वॉज नॉट डन. आणि माझ्या आईला पण इन्व्हॉल्व केलं होतं. सो दॅट वॉजंट डन ॲट ऑल. म्हणजे मला जिथे कुठे जे ट्रोलर्स दिसतील ज्यांनी हे केलंय, तिथे मग थोडासा कायदा हातात घ्यावा लागेल मला. बिकॉज इट इज अबाउट काय ना, मी एक कमोडिटी आहे समजा ॲज अन ॲक्टर. तुम्ही काही करा, तुम्ही पैसे कमवता ना यूट्यूबवर ऑन माय बेसिस, डू इट. डोंट इन्व्हॉल्व माय फॅमिली. करेक्ट. डोंट इन्व्हॉल्व माय डॉटर, डोंट इन्व्हॉल्व माय मदर. लहानपणापासून, खरं तर तू वयाच्या 4थ्या वर्षापासून काम करतोयस. असं असतं ना की आपण जेव्हा चित्रपटाच्या मालिका किंवा या कला क्षेत्राच्या सेटवर ग्रो होतो, तेव्हा ते ना एथिक्स म्हणा किंवा ती कामाची पद्धत आपल्याला शेप करत असते. मला सांग, जरा काही वर्ष तुला मागे घेऊन जाईल मी या निमित्तानं. जेव्हा म्हणजे सिनेमाच्या सेटवर ग्रो होणं, तुझ्या ऍक्टिंग जर्नीला, तुझ्या कामाला किती त्याच्यामुळे शेप मिळाला. जे डिरेक्टली ॲडल्ट म्हणून जातात तो शेप त्यांच्या कामाला येत नाही. काय डिफरन्सिएशन सांगशील मला? व्हेरी गुड क्वेश्चन, लव्ह इट. मला हे जे सेटवरचे संस्कार आहेत ना, शूटिंग सेटवरचे संस्कार, हे मला अण्णासाहेब देऊळगावकर, सचिन पिळगावकर सर, दादा कोंडके साहेब, शफी इनामदार सर, नाना पाटेकर सर, अशोक मामा, ह्या सगळ्यांमुळे मला एक फिल्म शूटिंग सेटवरचे संस्कार हे ह्यांनी मला शिकवले, ह्यांनी घडवलं. सचिन सरांबरोबर मी खूप काम केलं. त्यांनी मला खूप काम दिलं. 3 वर्ष त्यांनी मला सतत सिरियल फिल्म्स दिल्या. ॲक्टिंग काय ती शिकवली मला. ऑफकोर्स बाकीच्या डिरेक्टर्सनी सुद्धा. पण ते संस्कार कुठेतरी आत्ता नाही आहेत सेटवर. ते तुमचं जे अपब्रिंगिंग आहे ना, फिल्म सेटवरचं म्हणतोय मी, ते खूप महत्त्वाचं आहे, जे कुणी तुम्हाला घडवलं फिल्म्समध्ये. सो आय एम फ्रॉम सचिन सर स्कूल, आय एम फ्रॉम अशोक मामा स्कूल. अटमोस्ट ह्युमिलिटी, हंबलनेस, सिन्सिअर डेडिकेटेड वर्क, आणि काहीही बाकीचं बाकीच्या गोष्टींवर फोकस नाही. काम आहे की काम. सो हे जे संस्कार आहेत ते मला सचिन सरांनी दिले, अशोक मामांनी दिले, दादा कोंडके साहेबांनी दिले. आय वॉज लकी, आय फील ब्लेस्ड की मी दादा कोंडके साहेबांवर काम केलं, ऋषी कपूर सरांवर केलं, नाना सरांवर केलं. सो आय एम लकी. आणि आय हॅव जस्ट कॅरीड इट फॉरवर्ड टिल नाव, की आत्तापर्यंत मी आजही, मी एकाला जर 11 टायमिंग दिला असेल तर मी 11ला पोचतो. हे खूप महत्त्वाचं आहे की वेळ पाळणं म्हण, किंवा इट इज तुमचा कामाचा अप्रोच येतो की हाऊ यू ट्रीट युअर वर्क.
सो या इट इज. आणि ऑफकोर्स माझ्या बाबांनी आणि आजोबांनी सुद्धा खूप छान संस्कार दिले. सो माय फादर ऑल्सो इज अ बिग काय म्हणतात त्याला इन्फ्लुएन्स इन माय करिअर. सो आता नाही आहेत, झाले 15 वर्ष झाले त्यांना जाऊन. या त्यांनी कोणतं काम तुझं जास्त अप्रिशिएट केलं बाबांनी? माझ्या बाबांना माझी आवडलेली फिल्म तुक्या तुकविला नाग्या नाचविला. आय टेल यू वाय. ती त्यांची थिएटरमध्ये बघितलेली शेवटची फिल्म होती आणि आम्ही मंगला थिएटरला गेलो होतो पुण्यात. आय रिमेंबर मकरंद सर आणि मी त्या फिल्ममध्ये होतो. बाबा ती फिल्म बघून इतके हसले. त्यांचे शेवटचे दिवस होते. ते इतके हसले. ते म्हणले की यू नो आय हॅव थरली एन्जॉयड दिस फिल्म. त्यांना खूप मजा आली. कॉमेडी फिल्म होती. पण यार यू नो आफ्टर दॅट इन अ मंथ्स टाइम ही पास्ड अवे. सो या इट्स अ व्हेरी इमोशनल टॉपिक फॉर मी वेनेवर मी बाबांबद्दल बोलतो. सो म्हणजे आता एका बापाचं महत्त्व काय समजू, आता सगळ्यांनाच माहिती आहे तो. पण ते काय बापाची किंमत गेल्यावरच कळते म्हणतो ना आपण. नाहीतर बापाला तेवढी किंमत कोणी देत नाही, तर गेल्यावर कळतं. मग अगदी. आणि ते फार छान लिहून ठेवलंय, उंगायाला सोपी आई बाप कोणाला कळतो. खरंय, नाही कळत. Absolutely. त्यामुळे बाप माणूस फिल्म जर तुम्ही पाहिली असेल, सेम थिंग यार. यू नो आय रिअलाइज दिस व्हेन आय एम अ फादर ऑफ टू फेलिशा नाव. सो बाप बाद में समजता है, आधी नाही. असं आहे. पुष्कर, तुझ्या करिअरमध्ये ना जबरदस्त हा जो तुझा चित्रपट आहे हा तेव्हाचा मेजर हिट चित्रपट होता. व्हॉट अ स्टार कास्ट. आपण कोविड मध्ये एक झूम कॉल केला होता, म्हणाले होते की बेस्ट फ्रेम आहे माझ्या करिअर मधली. संजय नार्वेकरांपासून सगळेजण त्या फ्रेम मध्ये होते आणि तो मेजर हिट चित्रपट होता तेव्हाचा. मला सांग, ते एक सक्सेस, त्याच्यानंतर सक्सेसच्या अशा फेजेस तुझ्या करिअर मध्ये आयुष्यात आल्या नाही आल्या का? यू आर स्टील वेटिंग त्या टाईपच्या सक्सेस? नो, इट इज ऑलवेज बीन अ रोलर कोस्टर. म्हणजे मला आता अशी मॅच्युरिटी आली की बाबा जब तक लाईफ आहे ना तब तक स्ट्रगल आहे. प्रत्येकाला स्ट्रगलचा एक रेशो वेगळा असतो. सो इट इज हाऊ इट इज. मी आता जास्ती विराट कोहली किंवा MS धोनीला फॉलो करतो. ते म्हणतात की तुम्ही ना जस्ट फोकस ऑन द प्रोसेस, डोंट वरी अबाउट द रिझल्ट्स. वरचा आहे ना तो रिझल्ट देणार तुम्हाला, तो देणार. फोकस ऑन द प्रोसेस. आता जेव्हा कष्ट कमी पडतील ना तेव्हा तुम्ही स्वतःला आरशात बघून म्हणा की नाही, यू आर रॉंग. कष्ट कुठे कमी पडतायत का? नाही. कधी कुणाचं यु नो टाईम यायला लागतो. आय थिंक खूप असे म्हणतात ना की काळाचा महिमा हे वेगळाच असतो. म्हणजे टाईम आणा पडतात. सो या आफ्टर जबरदस्त अगेन मी नच बलिये विनर होतो. नच बलिये स्टार प्रभाचा एक कार्यक्रम होता, फर्स्ट शो त्यांचा. सो आय वन दॅट. आणि अनफॉर्च्युनेटली ना तेव्हा सोशल मीडिया काहीच नव्हतं. जे आता सगळं हाईप होतं, इन्स्टा आलाय, हे होतं, तेव्हा काहीच नव्हतं. सो आय वन नच बलिये. बट अगेन 4-5 years of slack. But then Big Boss Marathi. But again 4-5 वर्षात काहीतरी काम होतं का? काहीच नव्हतं. नाही काहीच नव्हतं. घरी बसून होतो मी. पूर्ण घरी बसून होतो. बिकॉज कुणीतरी मला फसवलं. 4-5 कोटीचे फ्रॉड केलं कोणी माझ्यावर. आणि मग दॅट्स यु नो आय वॉज डन अँड बरीड. आणि तेव्हा इंडस्ट्रीवाल्यांनी पण मग यु नो कुणीच सपोर्ट नाही केलं, ना कोणी विचारायचं, ना मीडिया, ना फिल्म मेकर्स, काहीच नाही. सो 2018 जसं मी म्हणालो ना की इफ युअर इंटेंट इज प्युअर देन फ्रॉम नोवेअर मला बिग बॉस मराठीची ऑफर आली. फ्रॉम नोवेअर. आय ऑलवेज थँक, ते आता नाही आहेत पण आय विल बी ऑलवेज ग्रेटफुल टू हिम. मनोहर देसाई म्हणून माझे खूप चांगले यु नो इंडस्ट्रीचे खूप सिनियर प्रोडक्शन हेड होते. ते आता नाही आहेत अनफॉर्च्युनेटली. पण मला मुलासारखं मानायचं आहे. मनोहर देसाई, त्यांना आम्ही प्रेमाने आप्पा म्हणायचो. मला आय थिंक त्यांचा बड्डे होता आणि मी त्यांना फोन केला की हॅपी बड्डे आप्पा. आणि म्हणले आता काय करतोय तू? तर मी म्हणलो आता काही करत नाही, माझ्याकडे काम नाही आहे, काम हवं आहे मला. ते म्हणजे ठीक आहे मी सांगतो तुला. आणि 1 तासात त्यांचा मला परत फोन आला की एक शो आहे कलर्सचा, तू करशील का? मी म्हणलो सर आता काहीही तुम्ही मला द्या, मी करीन. दॅट वॉज बिग बॉस मराठी. सो मी कायम यांचा ऋणी राहीन. मनोहर देसाई आप्पा, प्रथमेश देसाई, केतन मानगावकर, निखिल साने सर, आनंद चव्हाण सर जे एनडी मॉलचे तेव्हा कास्टिंगमध्ये होते. बिग बॉस मराठीने मला सगळं काही दिलं आहे. आज मी इथे जे बसलोय
ते बिग बॉस मराठीमुळे बसलो हे सांगू शकतो मी. आणि ऑफकोर्स आनंद पंडित सरांमुळे बसलो आहे. काय असतं ना, कधीतरी तुम्हाला वाटतं आपण आता खूप आपण मराठी करतो की आपण मुंबईत राहतो, मराठी. नो डाऊट, इथे माझंही ठाम मत आहे की मुंबईत तुम्हाला मराठी भाषेवर प्रेम हवंच, दॅट इज मॅन्डेटरी. पण सरप्रायझिंगली मला जेव्हा माझ्या करिअरमध्ये पुश केलं आहे ना, ते अमराठी माणसांनीच केलं आहे. म्हणजे आनंद पंडित सर म्हण किंवा नानूभाई म्हण, ऑल दीज नॉन मराठी पीपल, त्यांनीच मला सपोर्ट केलं आणि हात धरलाय माझा. सो यार इट्स तुषार, इतके वर्ष ना काम केल्यानंतर एक 4-5 वर्षाचा डिप आपल्या करिअरमध्ये येणं आणि जिकडे आपल्याला माहित नाही की पुढे माझ्याकडे कधी प्रोजेक्ट येईल. लाईक यू सेड, तू म्हणालास की आता मी असेल ते काम करीन. खरं तर ना हे एवढे पेशन्स ठेवणं सोपं बिलकुल नाहीये. दिसताना काय दिसतं की कलाकार ह्यांच्याकडे खूप पैसे असतील, काय 4-5 वर्ष तर अशी निघतील. बट वी पीपल ॲक्च्युली नो की फायनान्शियल स्ट्रगल हा इथे सुद्धा आहे. आपण सुद्धा तो फेस करतो, कलाकार सुद्धा तो फेस करतात. मला सांग, एवढ्या वर्षाचे पेशन्स होल्ड कसे केलेस तू? म्हणजे सुटले पेशन्स की आता लेट इट बी बाबा, प्लॅन बी बघूया काहीतरी? नाही, बिकॉज मी ॲक्टिंग फील्डमध्ये टाइमपाससाठी आलोच नाही. जे ॲस्पायरिंग टॅलेंट आहेत ते आता म्हणतात ना की अरे टाइम नाही जा रहा है, फिल्म्स करते हैं. अरे असं नसतं. मी वयाच्या 5व्या वर्षापासून कॅमेऱ्याच्या समोर काम करतोय. ते माझ्यासाठी दैवत आहे. ते माझ्यासाठी इट इज अ लाईक वर्क इज फॉर मी, इट्स वर्शिप. सो मी कामाला कधी टाइमपास म्हणून घेतच नाही. पेशन्स कुठल्या फील्डमध्ये नाही आहे. आज तू क्रिकेट फील्डमध्ये बघ, जे रणजीमध्ये खूप चांगले क्रिकेटर्स आहेत त्यांना इंडिया खेळायला नाही मिळालं, पण IPLमुळे त्यांचं करिअर झालं. पेशन्स इज द की, नॉट ओनली फॉर फिल्म फील्ड, ॲक्टिंग फील्ड, बट फॉर एनी फील्ड. क्रिकेट म्हण तू किंवा एनी फील्ड. सो तुम्हाला जर ॲक्टिंग करिअर करायचं आहे किंवा फिल्म इंडस्ट्रीमध्ये यायचं आहे तर तुम्ही पॅशनेट असाल तरच या, एक प्रकारचं मॅडनेस असेल तरच या. फॉर मी इट वॉज नेवर अबाउट मनी. फॉर मी इट वॉज अबाउट, माझ्यासाठी यश चोप्राचे फिल्म्स बघणं, शाहरुख खानला स्वित्झर्लंडमध्ये बघणं, जेम्स कॅमरनचे फिल्म्स बघणं, ऑल द सुपर हिरो सिरीज. दिस वॉज उफ, वॉट क्रिएटिव्हिटी, वॉट आर्ट. फॉर मी दर्शना, दॅट इज इट. माझ्यासाठी पैसा इज सेकंडरी. फॉर मी दॅट क्रिएटिव्ह हाय, दॅट मॅडनेस. तर त्याच्यामुळे ना मला कधी पेशन्स सुटला नाही. उद्या माझी एक फिल्म चालली, जर मी सुपरहिट फिल्म झाली माझी आणि मी एक स्टार बनलो समजा, आय होप बनी. सो इफ आय बिकम अ स्टार, व्हॉट नेक्स्ट? काय झालं त्यांनी? बन गया स्टार, आगे. तू कन्सिडर नाही करत तुला अजून? नाही, नो, आय एम नॉट अ स्टार. मी झालो तरी हेच बोलेन. बिकॉज नाही अगं, मी जेव्हा अमिताभ बच्चन सरांना भेटलो, शाहरुख खान सरांना भेटलो, जस्ट लुक ॲट देम यार, जस्ट लुक ॲट देम. म्हणजे दे आर, रजनीकांत सरांना बघा तुम्ही यार, विराट कोहली, सचिन तेंडुलकर सरांना बघा. मीन्स आय वॉज ब्लोन अवे. म्हणजे वेन आय मेट शाहरुख खान सर, ते असे भेटतात अगं, आय एम शाहरुख खान. लाईक आय सेड की जर मेगा स्टार, वर्ल्ड स्टार असे तुम्हाला असं ट्रीट करत असतील, सो मग यू हॅव टू बी नॉट डाऊन टू अर्थ नाही, अंडरग्राऊंडच पाहिजे तुम्ही. सो आय जस्ट फील, नवाजुद्दीन सिद्दीकींबरोबर माझा सेम एक्सपिरियन्स आहे ना. सो आय डोंट फील आय एम अ स्टार. आय एम अ सिम्पल आर्टिस्ट. आय एम अन ॲक्टर हू इज ट्राईंग टू ग्रो. स्टारडम वगैरे काही नसतं दर्शना, हे तुमचे भ्रमाचे भोपळे आहेत. स्टारडम काय आहे? व्हॉट इज स्टारडम? आता माणसाची जी लायकी आहे ना, काहीच नाही. तुम्ही येतात तसेच, जाताही तसेच. एक 6 महिन्यापूर्वी आमच्या फॅमिलीमध्ये एक डेथ झाली. म्हणजे एक आहे म्हणून सांगतो, तुझ्या प्रेक्षकांना आवडेल. म्हणजे सो आय वेंट टू पुणे फॉर द फ्युनरल. तिथे ना त्या दिवशी खूप लोक गेली होते. म्हणजे सो एक्सपायर खूप त्या दिवशी लोक गेली होती. सो तिथे खूप, जसं आपण क्यू लावतो ना, तसं तिथे डेड बॉडीजचा क्यू होता. आणि माझा कझन होता माझ्यासोबत. सो आय वॉज लुकिंग ॲट दॅट. आणि माझे काका त्याच्यातच होते. सो आय टोल्ड हिम की हे बघ,
कितीही माणूस मोठा झाला, स्टार झाला, बिलियनेअर झाला, रोल्स रॉयस घेतली, माणसाची लायकी ही आहे. आदमी का औकात ये है, कुछ नहीं है. सो दर्शना, मी आता जेव्हा ॲस्पायरिंग टॅलेंटना भेटतो किंवा आता कॉन्टेंट क्रिएटर्स, इन्फ्लुएन्सर्स यांना जेव्हा मी भेटतो ना, काही खरंच हंबल आहेत. म्हणजे आपल्या पुण्यातला अथर्व म्हण किंवा अजून काही आहेत जे खूप हंबल आहेत. पण काहींना ना, आय डोंट नो, समहाव दे फील दे आर ऑलरेडी बिग स्टार्स, विच इज रॉंग, विच इज व्हेरी रॉंग. काय आहे ना, जेवढा लवकर माणूस वर जातो आणि इफ यू बिहेव यु नो ॲटिट्यूड तुमचा रॉंग असेल ना, त्याच्याहून जास्ती स्पीडमध्ये तुम्ही खाली याल. हे जे संस्कार आहेत ना, हे मला जे माझ्या गुरूंनी दिले, सचिन सरांनी दिले, हे ह्यांना आय थिंक कोणी गाईड करणारं नाही आहे. की त्यांना काय वाटतं, दिस इज स्टारडम, दिस इज जेनझी बॉस, अपना टाइम आ गया है. असं नाही आहे बॉस. फेज असते, फेज असते, लाट असते. आणि इट इज, हे जे त्यांना सक्सेस मिळतंय, विच इज गुड, गॉड ब्लेस देम, दे आर हॅपी. आय फील एव्हरी पर्सन इन मीडिया फील्ड त्यांनी एकदा तरी फेलियर वरनं जावं. 100%. काय होतं ना, फेलियर मेक्स युअर कॅरेक्टर. तुम्ही बनता त्याने, फेलियरनीच बनता तुम्ही, सक्सेसनी नाही बनत कोणी. सो हे जे मला शिकवलंय ना सरांनी, यु नो, आय फील सो बॅड दर्शना. म्हणजे मी आता जे काही मीम्सवाले वगैरे काय काय Actually आहेत, तुला हे विचारणार होती आता. तू सचिन सरांचा 2दा-3दा उल्लेख केलास हो. आणि त्यांनी मुलाखत दिली, त्याच्यानंतर त्याच्यातले बरेच किस्से, त्याचे मीम्स बनले. मला सांग, तू खूप आधीपासून त्यांना फॉलो करतोस, हो. काय ते तुझ्या वडिलांच्या स्थानी आहेत, गुरुच्या स्थानी आहेत तुझ्या. ही खरंच वाईट वाटणारी गोष्ट आहे की एक माणूस एवढं काम करून ठेवतो, किंवा आत्ता आपण म्हणूया की सोशल मीडियाचं जग आहे, एक्सपोजर खूप आहे, पटकन कळतं आपण काय करतोय, कुठला कलाकार आहे नाहीये, पटकन कळतं. त्यांनी अशा वेळी करिअर बनवलंय, घडलंय त्यांचं करिअर, की तेव्हा सोशल मीडियाचा सहपण नव्हता, काहीच नव्हतं. अशा वेळी त्यांचे तेव्हापासून लाखो चाहते. तेव्हा सोशल मीडिया असते, पण आता मिलियन मध्ये खेळले असते फॉलोअर्सच्या बाबतीमध्ये. यू टेल मी की एवढं काम केलेल्या व्यक्तीला आज एक 15-16 वर्षाचा, 18-20 वर्षाचा मुलगा ज्याच्या हातामध्ये फोन आहे, तो ट्रोल करून त्याचं काम जज करतो. बरोबर. तुझा काय से आहे? नो, इट इज हार्ट ब्रेकिंग. माझ्या समोर जर ते ट्रोलर झाले तर मी त्या कार्ट्यांना मारीन. म्हणजे तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत ऑनेस्टली. म्हणजे ज्या माणसाने मराठी चित्रपट सृष्टीला एक ओळख दिली, 50-60 वर्ष जो माणूस डेडिकेटेडली काम करतोय, आणि ही इज अन इन्स्टिट्यूशन यार. म्हणजे आज त्यांचे सिनेमे बघून आम्ही मोटिवेट झालो की मला सचिन सर बनायचं आहे, मला त्यांच्यासारखं काम करायचं आहे, आय वॉन्ट टू डिरेक्ट लाईक हिम. यु नो, बेसिकली हे ट्रोलिंगलाच काहीतरी सेन्सरशिप पाहिजे. यु नो, आय फील अशा टाईपची ट्रोलिंग जी बॉडी शेमिंग म्हण किंवा माणसाला यु नो, आय डोंट नो, त्या टाईपची ट्रोलिंग, आणि जे काही अश्लील काही स्त्रिया जे सोशल मीडियावर, आता तर सोशल मीडिया उघडलं की ते यु नो इट्स लाईक व्हेरी डिफिकल्ट टू वॉच. बिकॉज आता माझी मुलगी 8 वर्षाची आहे, ती माझा मोबाईल घेते आणि इंस्टाग्राम स्क्रोल करते की, मग त्याच्यात जे येतं फीडवर किंवा इट्स मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टीला एक सेन्सरशिप पाहिजे. तुम्ही फिल्म्समध्ये आमचं काही म्हणजे साधा एक किसिंग सीन असेल तरी तुम्ही म्हणजे यु नो यू काइंड ऑफ एक शिवी असेल तरी एक की एक CHU असं बोलू, असं पण नाही, शिवी पण नाही, ते बीप करायला सांगतात. आणि मग इंस्टाग्राम बघा तुम्ही उघडून, म्हणजे आज बरेचसे पेजेस आहेत जे डेडिकेटेडली सरांना ट्रोल करतात, सचिन सरांना, विच इज सो हार्ट ब्रेकिंग. आणि इट रिअली अनॉईज मी. मला असा राग येतो ना त्यांचा. मी त्याच्यावर कमेंट पण करतो, मग खाली आय कमेंट ऑन इट. पण ते ना असे आहेत ना की त्यांना त्या ट्रोलर्सना चेहरा नाही आहे, जे कुठे भेटणार नाहीत. मला भेटले तर मग जोक बघतील, मग काय करायचं तिकडे. इट इज हार्ट ब्रेकिंग बॉस. इट इज सचिन सर, अशोक मामा, लक्षा सर, इज अ ग्रेट्स, महेश कोठारे सर, ह्यांनी मराठी इंडस्ट्रीला एक ओळख दिली आहे. अँड इट इज हार्ट ब्रेकिंग. आताही आपण टीव्हीवर जेव्हा चित्रपट लागतात त्यांचे आपण आवर्जून बघतो. ती क्रेज या जनरेशन मध्ये सुद्धा कमी झाली नाही. जेन्युअनली ते सगळं बघताना खूप वाईट वाटतं की अरे या माणसांनी केवढी कामं करून ठेवली आहेत आणि आपण काय आता बघतोय त्यांच्याबद्दल. किंवा आणि इफ यू आर नॉट लाइकिंग एन इंटरव्ह्यू, स्विच इट ऑफ. डोंट सी, बघू नका. तुम्हाला कोणी सांगितलंय बघायला?
नका बघू. पण तुम्हाला हक्क कोणी दिला की त्यांच्या करिअरविषयी बोलणं, त्यांच्यावर मीम्स करणं, त्यांचं नाव वापरताय ना तुम्ही. त्यांचं नाव नका वापरू. मग का वापरता त्यांचं नाव? बिकॉज ही इज अ लेजेंड. त्याच्यामुळे तुमचे व्ह्यूज चालतील, त्याच्यामुळे तुमचे फॉलोअर्स वाढतील. क्रॅप. तुझं बोलणं झालं त्यांच्याशी कधी या विषयावर? नाही. मी म्हणजे ह्या विषयावर त्यांच्याशी नाही बोलू शकलो ऑनेस्टली. बिकॉज पण पाहिलंच असेल की पाहिलं त्यांनी पाहिलंय. म्हणजे ही इज हर्ट. आय कॅन टेल यू दॅट ही इज हर्ट. ही इज अन इमोशनल पर्सन. ही माझ्यासाठी माझ्या बाबांसारखे आहेत ते. आणि मी स्पष्ट बोलणारा माणूस आहे. त्यांनी मला 4-5 वर्ष सतत कामं दिली. मला ॲक्टिंग काय ते शिकवलं. ही गेम मी वर्क बॉस. त्यांनी इंडस्ट्रीला मला इंट्रोड्यूस केलं आणि मी कायम त्यांचा ऋणी राहीन. म्हणजे आय एम हिज प्रॉडिजी. सो ही इज हर्ट. ऑनेस्टली मी तुझ्या मार्फत हे सांगतोय की सचिन सर इज हर्ट. बिकॉज हे जे सगळं फालतूपणा चाललं आहे ना ट्रोलिंगचा, इट शुड स्टॉप समवेअर. ॲटलिस्ट आय डोंट नो हू कॅन स्टॉप इट. मे बी द गव्हर्मेंट और आय डोंट नो मेटा कॅन डू एनिथिंग अबाउट इट. आय डोंट नो. समथिंग शुड स्टॉप बिकॉज इट्स व्हेरी बॅड टार्गेटिंग हिम. आणि काय होतं माहिती आहे, एका व्यक्तीच्या बरोबर असं झालं ना की पुढे एखादा मोठा कलाकार पॉडकास्टमध्ये गेला किंवा तुम्ही कलाकार पॉडकास्टमध्ये आलात की बोलताना किंवा विचारताना 4 वेळा विचार करावा लागतो की बाबा ह्याचे इम्पॅक्ट काय होतील किंवा हे पॉझिटिव्ह वेनीच घेतलं जाईल का किंवा डोंट नो. म्हणजे यू नेव्हर नो. तुम्ही प्रेडिक्टच नाही करू शकत आहे की काय होईल. यू आर डिमिनिंग युअर हिरोज. यू आर डिमिनिंग देम. म्हणजे आज समजा एक ट्रोलर आहे आणि तो त्याच्या एका अमराठी मित्राबरोबर सरांचं मीम बघतोय. यू आर डिमिनिंग युअर ओन हिरो. ते महाराष्ट्राचे हिरो आहेत. तुम्ही त्यांना डिमिन करताय. इवन फॉर दॅट मॅटर संतोष और अजून 1-2 आहेत ते ज्यांचे मीम्स बनतात. व्हॉट इज दिस नॉनसेन्स बॉस? हे कुठे कोणीतरी थांबवायला पाहिजे ना. मी तर कमेंट करतो पण मी एकटा नाही थांबवू शकणार ते. मी बिंदास कमेंट करतो तिकडे. म्हटलं लाजा वाटतात का तुम्हाला कार्टननो? इट इज हार्टब्रेकिंग अँड रिडिक्युलस. तुम्ही म्हणता की महाराष्ट्रात हिरोज नाही आहेत. तुम्ही तुमच्या हिरोजना डिमीन करताय मीम्स बनवून. काही मीमवाले पेजेस आहेत. अरे दुसऱ्यावर बनवा ना. सो यू विल यूज दॅट नेम, मेक अ मीम सो दॅट युअर फॉलोअर्स इन्क्रीज. तू मला सांग, आज सचिन सर नाही बोलणार तर कोण बोलणार? राईट. 50 वर्षाचा अनुभव आहे. ही डिझर्व्स दॅट बॉस. आणि एका इंटरव्ह्यूमध्ये मी फक्त सांगत होतो की 1995 मध्ये मी सलमान खान बरोबर डान्स केला आणि त्याला मी आवडल्यामुळे त्यांनी मला कडेवर घेतलं. तर त्याच्यावर पण यूट्यूबवर व्हिडिओज आहेत. ठीक आहे, मी माझी लाल करतो. अरे लाल आहे, ठीक आहे करतो म्हणून लाल घालून आलो. आहे बॉस. मला काही फरक पडत नाही दर्शना. मी माझं काम करतोय. जिनको बोलना है बोलने दो. सोड ना. इसलिए लाल पेन क्या है देख. मला काय नाही. आहे माझी लाल, मी लाल. ठीक आहे. पुष्कर, मला ही कॅन्डिड उत्तरं खूप आवडतात. आय नो. थँक्यू. या मला पण मजा येते. काय असतं माहितीये का की आपण आहे ना अनेकदा स्वतःचं काम सिक्युअर करायला जातो, आपली पर्सनल लाईफ सिक्युअर करायला जातो. पण ना कलाकारांचं आयुष्य बेसिकली अनेक गोष्टी प्रायव्हेट राहत नाहीत, त्या पब्लिकच असतात. मग मे बी आपली फेलिशा असू दे किंवा तुझं मॅरिड लाईफ असू दे. कितीही आपण म्हटलं की वी विल नॉट शेअर, वी विल नॉट पोस्ट, ते उलट्या अर्थाने येतं की अरे काही पोस्ट नाही केलं सोशल मीडियावर, इज एव्हरीथिंग फाईन, असे अनेक प्रश्न होतात. तर ना तुझ्या बाबतीमध्ये हे गेली अनेक वर्ष चाललंय अबाउट यू अँड जास्मिन. मला शी इज गुड फ्रेंड ऑफ माइन. ठीक आहे, मी बोलू शकते. सो अनेक तुमच्या दोघांबद्दल अनेकदा बोललं जातं की तुम्ही एकमेकांना फॉलो केलं, अनफॉलो केलं इंस्टाग्रामवर. मध्यंतरी तुमच्या तिघांचं स्पॉटिंग बघितलं एअरपोर्टवर, तर त्याच्यामुळे अनेकांना उत्तर मिळालं असेल, जे काय मिळायचं ते मिळालं असेल, राईट? मला सांग, हे किती डिफिकल्ट आहे की आपलं पर्सनल लाईफ हे पर्सनलच ठेवायचं, त्याच्याबद्दल फार कुठे बोलायचं नाही. ही माझी वेगळी बाजू आहे माझ्या आयुष्यातली, जी माझी बाजू, जिथे मी ज्याच्यासाठी मी काम करतो त्यासाठी मी घरी जातो, राईट? एक कलाकार म्हणून ते सगळं, ती स्पेस प्रायव्हेट ठेवणं किती डिफिकल्ट तुझ्यासाठी इतक्या वर्षात गेलंय, अँड हाऊ यू आर डीलिंग विथ इट. इनिशियली मला वाटायचं की हो, यू शुड स्ट्राईक अ गुड बॅलन्स बिटवीन प्रोफेशनल अँड पर्सनल लाईफ. सोशल मीडिया आल्यामुळे कधीतरी मला माझ्या मुलीचं कौतुक खूप वाटतं, त्यामुळे आपण पोस्ट करतो. त्याला काय असं लोकांना दाखवायला नाही करत मी की हे बघा माझं किती प्रेम आहे, असं काही नसतं. एक कौतुक असतं. ती रनिंग रेस जिंकली, तिने बॅले डान्स केला, एक बापाचं कौतुक असतं. कधी बर्थडे असतो, कधी व्हॉट एव्हर. सो आय पोस्ट. पण आता ते जरा घातक झालंय. आता मी जरा सावध झालो की आता नको वाटतं. कारण की सोशल मीडियावर
बदमाश लोक जास्ती झालेत आणि कोण काय पोस्ट करेल, कोण कुठनं काय उचलून काय टाकेल, यू नेव्हर नो. सो मी आता आय हॅव डिसाइडेड की पर्सनल गोष्टी नाही एक्सप्रेस करायच्या जास्त. कारण की एकतर नजर लागणं इज अ फिनॉमिना. नजर लागतेच लागते. सगळे बोलतात आता नजर नजर लागते. इज रिअल. या नजर इज रिअल. लागतेच लागते. म्हणजे आता जाऊ दे, नजर लागते. आणि काय त्याच्यातनं कोणी काय कॉन्टेंट उचलून काय पोस्ट करेल, मीम बनवेल, यू नेवर नो. आता आणि आय डोंट वॉन्ट माय डॉटर टू गो थ्रू इट. ऑनेस्टली मला आय डोंट वॉन्ट, म्हणजे मला तर तिने ॲक्ट्रेस नाही बनावं. त्यामुळे मी दुबईत तिला एक व्यवसाय करून देईन. तिने तिथे जाऊन काम करावं. बिकॉज ॲक्टर बनणं आजकालच्या जगामध्ये खूप कठीण झालेलं आहे. आधी थोडंसं बरं होतं, सोशल मीडिया जेव्हा नव्हतं तेव्हा बरं होतं. माझी जबरदस्त फिल्म जेव्हा आली खूप बरं होतं. काहीही ऑल दिस मीम्स, ट्रोलिंग, नॉनसेन्स काही नव्हतं. इट वॉज शेअर तुमची फिल्म चांगली आहे, चालली, क्रिटिक्सचे रिव्ह्यूज, दॅट्स इट. आता तसं नाही राहिलं. बेसिकली फायनान्शियल स्ट्रगल नाही मी म्हणणार, पण मेंटल स्ट्रगल खूप आहे. आज तिला मला त्यातनं नाही हे करायचं की अरे आज काम आहे, उद्या काम आहे का, मग ती त्या लॉबीमध्ये आहे का, ती त्या ग्रुपमध्ये आहे का. आणि मुलींसाठी फारच वाईट आहे दर्शना. मी जवळून पाहिलेलं आहे, मुलींसाठी वाईट आहे. सो आय डोंट वॉन्ट माय डॉटर टू बी एन ॲक्टर. मला तो बॅलन्स आता ठेवायचा आहे की नो, दिस इज प्रोफेशनल, दिस इज पर्सनल. त्यामुळे परवा तिचा एक प्रोफेशनल शो झाला बॅलेचा. मी फक्त स्टोरी टाकली, मी फील्डला नाही टाकलं. म्हटलं नकोच ते. त्याच्यात काय नजर लागणं किंवा त्याच्यावर कमेंट करणं की त्याच्यात मग आता तिने आता ती बॅले करते. तो त्याच्यात पण एकदा मला कोणीतरी बोललं की आपली संस्कृती तुम्ही करत नाही आहात, तिला आपला कल्चरचं डान्सिंग करा, हे करा, ते करा. मग आता ते मला सांगणार की मी काय करावं. सो मग मी म्हणलं यार कशातच तुम्हाला समाधान नाही आहे आयुष्यात. आय थिंक दे आर फ्रस्ट्रेटेड पीपल हू हॅव डन नथिंग इन लाईफ. सो फॉर नाव आय ट्राय की आता फॅमिली, पर्सनल लाईफ एक तरफ आणि प्रोफेशनल लाईफ एक तरफ. रिगार्डिंग हर मदर, अगेन इट्स अ व्हेरी प्रायव्हेट स्पेस. सो मी आता तो बॅलन्स खूप मेंटेन करतो की दॅट इज ॲब्सोल्युटली पर्सनल आणि दिस इज ॲब्सोल्युटली प्रोफेशनल. सो नाही खरं. आणि आपण का कोणाला अधिकार द्यायचा आपल्या पर्सनल लाईफवर टिप्पणी करायचा, राईट? येस. सो वाव, दॅट्स पुष्कर जोग आपल्या सगळ्यांसाठी. सो पुष्कर आता संपतंय 2025, काही दिवस उरलेत आणि आपण बोललो आता इतक्या वर्षाच्या जर्नीबद्दल. 2026 न्यू इयर, न्यू वर्क म्हणेन, रिझॉल्युशन नको आपण त्याला नाव देऊया. मला सांग काय काय एक विजन बोर्ड मे बी तू क्रिएट केलं असेल स्वतःच्या डोक्यात की मला 26 मध्ये हे अचीव्ह करायचंय किंवा हे जे केलं नाहीये ते करूयात आत्ता, राईट? मला सांग काय आहे 2026चं विजन बोर्ड तुझं? या सो मी दरवर्षी 31 डिसेंबर येतो आणि आपण म्हणतो की न्यू इयर रेझोल्युशन, ह्या वर्षी हे करू, हे करू, ते करू. पण नेहमी आपण जे प्लॅन करतो दर्शना ते कधीच होत नाही. नाव आय हॅव स्टार्टेड बिलिव्हिंग इन गॉड्स प्लॅन. की मी कितीही प्लॅन केलं की ह्या वर्षी आपण एक मराठी सुपरहिट चित्रपट देऊ, तसं काही होत नाही. गॉड्स प्लॅन इज द बेस्ट प्लॅन. त्याला ठरवू दे, तुम्ही तुमचं काम करा, कष्ट करा अँड जस्ट मूव्ह ऑन यार. जस्ट लिव्ह हॅपीली. मला हेच म्हणायचं. म्हणजे ओव्हरऑलच नेगेटिव्हिटी एवढी झाली आहे ना की करिअर सोडून दे. जरी लाईफमध्ये पॉझिटिव्हिटी आली ना सगळ्यांच्याच, तरी मी म्हणेन की सगळ्यांचं आयुष्य सार्थक ठरते. बिकॉज यार एव्हरीवेअर यू गो देर इज नेगेटिव्हिटी. आज रोडवरनं तुम्ही जा तर ट्रॅफिकमुळे भांडणं चालू आहेत, कचाकच हॉर्न चाललं आहे, पोस्ट पण उघडलं की तिथे भांडणं चालले आहेत, बाहेरच्या देशांमध्ये कास्टवरनं भांडणं चालले आहेत, रिलिजनवरनं लोकांना त्रास देत आहेत. सो इट हॅज बिकम अ व्हेरी फ्रजाईल वर्ल्ड. सो मला फक्त पॉझिटिव्हिटी आणि पीस ऑफ माइंड हवं आहे. ऑनेस्टली 2026 पीस ऑफ माइंड, नथिंग एल्स.
असं आहे तर Yeah. सो मी सुरुवातीलाच आपल्या शोचं तुला नाव सांगितलं की कॅन्डिड प्लीज. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक असा टर्निंग पॉइंट असतो पुष्कर, किंवा एक असा प्रोजेक्ट असतो जो त्याच्यासाठी शायनिंग मुवमेंट किंवा त्याला शाईन करणार असतो. सो या PNG ज्वेलर्स प्रस्तुत कॅन्डिड प्लीजच्या कॅन्डिड शाईन या सेगमेंटमध्ये मला जाणून घ्यायला आवडेल, तुझ्या मते तुला वाटणारी शायनिंग मुवमेंट कोणती? रूप सुंदर सज गया जो सजी रे दुल्हनिया हो. अर्थात बिग बॉस मराठी सीझन 1 Yeah. गेव मी एव्हरीथिंग. म्हणजे मी संपलो होतो आणि बरेच काही जे गुरु असतात इंडस्ट्रीमधले ते म्हणतात ना की अरे ये तो गया, संपला ये तो ये संपलं करिअर याचं. तो दॅट शो आन्सर्ड देम. सो मला त्यांनी सगळं दिलं, घराघरात पोचवलं. आणि चल फेमस तर त्या शोनी मला केलं, पण एक रिस्पेक्ट दिला त्या शोनी, बिकॉज मी त्या घरात जसा होतो. त्यामुळे आय थिंक आय अर्न अ लॉट ऑफ रिस्पेक्ट फ्रॉम विमेन, लेडीज. त्यांनी खूप मला रिस्पेक्ट दिला की आम्हाला असा मुलगा हवा, आम्हाला असा भाऊ हवा. सो फॉर मी दॅट वॉज विक्ट्री. म्हणजे जिंकलो नसेल मी कदाचित, पण दॅट वॉज विक्ट्री फॉर मी. आणि ती शायनिंग मुवमेंट आहे तर तुझ्यासाठी. Yes, क्या बात, yes. खूप मस्त. पुष्कर, एक तर थँक्यू सो मच की हे प्रश्न मला खूप कधीपासून तुला विचारायचे होते, पण सम रिझन ते होत नव्हतं Yeah, आणि yeah. आज जे घडून आलं वन्स अगेन. Yeah. आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुझ्या पुढच्या जर्नीसाठी. तू जे म्हणालास की माहित नाही कधी स्टार होईल, मी तुझ्यासाठी मॅनिफेस्ट करते की 2026 मध्ये या तू स्टार. अरे वाव. तो पुन्हा आपण एक इंटरव्ह्यू करू. नक्की. ऑल द व्हेरी बेस्ट आणि थँक्यू सो मच. हॅपी न्यू इयर. थँक्यू. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर. थँक्यू.